हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं ॲटोकॅड शिका मराठीच्या या सिरीजमध्ये. या सिरीजच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं डिटेलमध्ये एक्सट्रूड कमांडबद्दल डिस्कस केलं होतं आणि लॉफ्ट कमांडबद्दल एक जस्ट इंट्रोडक्शन्स, एक सिम्पल कॉम्पोनंट आपण ड्रॉ केला होता. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण लॉफ्ट कमांडबद्दल पूर्ण डिटेलमध्ये डिस्कस करूयात. सो लेट्स गो टू द ड्रॉइंग. ओके, तर काल आपण लॉफ्टबद्दल परत एक वेळेस मी तुम्हाला सांगतो काय कसं कसं बनवलं होतं. तर त्यासाठी तर फॉर एक्झाम्पल इथे मी टॉप प्लेनवरती जातो आहे. ओके, तर टॉप प्लेनवरती मी काही स्केचेस ड्रॉ केलेले आहेत. समजा माझ्याकडे एक रेक्टँगल आहे. ओके, रेक्टँगलचं साईज आपण घेतो आहे नियरली अबाउट 6,5. ओके, देन एक सर्कल घेतो आहे. सर्कलचं रेडियस आपण इथे ठेवणार आहेत 1.5. ओके, आणि त्यानंतर पॉलिगॉन ड्रॉ करायचं आहे. तर पॉलिगॉनसाठी POL ही शॉर्टकट की आहे, पॉलिगॉन. ओके, तर पॉलिगॉन ड्रॉ करून आपण त्याच्यामध्ये एक हेक्झागॉन बनवणार आहेत, नंबर ऑफ साईड 6. त्यानंतर आपल्याला इथे सेंटर पॉईंट द्यायचा आहे, याचा इन्स्क्राईब घ्यायचं आहे आणि अर्थ मोड ऑन करायचं आहे. अर्थ मोड ऑन करून आपण त्याला बनवणार आहेत. ओके, तर याचा डिस्टन्स मी घेतो 2.5 एंटर. ओके, तर असं आम्ही हे बनवलेलं आहे. तर याला मी 3D मध्ये घेऊन जातो आहे. आता हा जो स्केच आहे ते मला समथिंग हाईटवरती घेऊन जायचं. कशावरती? रेक्टँगल हा टॉपलाच असणार आहे. सर्कल आणि जो पॉलिगॉन आहे म्हणजे हेक्झागॉन आहे त्याला वेगवेगळ्या पोझिशनला घेऊन जायचं आहे. तो फॉर दॅट सिलेक्ट करून आपण त्याला गिझमो आपण ऑन करूया. त्याचा गिझमो ऑन करून, आता गिझमोमुळे तो होत नाही आहे तर ठीक आहे, तसं रँडमली पण आपण त्याला मूव्ह करू शकतो. डायरेक्ट एंटर कमांड, मूव्ह कमांड आपला एक सेंटर पॉईंट घ्या. सेंटर पॉईंट घेऊन त्याला व्हर्टिकली आपण मूवमेंट देऊ शकतो. आता इथे मी त्याची मूवमेंट दिली आहे समथिंग 7.5 mm वरती. ओके, देन परत हा सर्कल मला मूव्ह करायचा आहे. तर एंटर करा. अलॉंग द झेड डायरेक्शन आपण त्याला मूव्ह करतोय. अलॉंग दी झेड डायरेक्शन मूव्ह करतोय. इथे आपण त्याला 3.5 डिस्टन्स दिलं. त्यानंतर याला मी काय करतोय, कॉपी करतोय. सिलेक्ट करा, त्याला CO एंटर, कॉपी, आणि कॉपी करून आपण थोडंसं साईडला मूव्ह करून घेतो. ठीक आहे, तर असं एक आपण पोर्शन बनवलं. आता या कंडिशनमध्ये मला काय करायचं आहे, या कंडिशनमध्ये आपण थोडंसं प्लेसमेंट आपलं चेंज करतोय. लक्षात घ्या कसं आपण त्याला क्रिएट करणार आहेत. थोडंसं रोटेट करून घेतोय. थोडं तुम्हाला दिसेल काय होतं आहे काय नाही आहे ते. ओके, थोडंसं रोटेट करून घेतो आहे. शिफ्ट आणि स्क्रोल प्रेस करून आपण त्याला रोटेट करू शकतो. त्याच्याबद्दल आपण पाहिलेलं आहे. थोडंसं याला आपण मूव्ह करून घेतो आहे. तर मेन प्रॉब्लेम येतो आहे आपला UCS आयकॉन, त्याला थोडंसं प्रॉब्लेम क्रिएट करतो आहे. देन इथे शेडेड व्ह्यूमध्ये कन्वर्ट करायचं आहे त्याला. सो गो टू द, किंवा शेडेड विथ ग्रे करा म्हणजे प्रॉपर व्हिजिबिलिटी असेल तुम्हाला प्रॉपरली. सो गो टू द लॉफ्ट कमांड. तर लॉफ्टमध्ये आपण सिक्वेन्स वाईज सिलेक्ट करूयात पहिलं. ठीक आहे, तर लॉफ्टमध्ये पहिला रेक्टँगल सिलेक्ट केला, त्यानंतर मी सर्कल सिलेक्ट केला आणि त्यानंतर हेक्झागॉन सिलेक्ट केला. ओके, आणि एंटर करून त्यानंतर क्रॉस सेक्शन्स असं ऑप्शन इथे सिलेक्ट केलं, क्रॉस सेक्शन ओनली. तर इथे पाहू शकता आपल्याला शेप कसा जनरेट झालेला आहे. शेपकडे तुम्ही बघू शकताय. शिफ्ट प्रेस करून याला रोटेट करून दाखवतोय. पहा, एक अनइव्हन शेप आपण बनवलेला आहे. कमांड कुठली होती आपली? लॉफ्ट. आता याच याच्यामध्ये मी थोडंसं चेंज करतोय. आता सिक्वेन्समध्ये आपण पहिला काय केलं होतं, पहिल्या याच्यामध्ये एक रेक्टँगल, सर्कल आणि हेक्झागॉन घेतला होता. आता मी परत लॉफ्ट कमांडमध्ये जातोय. लॉफ्ट कमांडमध्ये जाऊन परत हा रेक्टँगल सिलेक्ट करून मी डायरेक्ट अपवर्डचा आपला हेक्झागॉन सिलेक्ट करतोय. ओके, आणि हेक्झागॉन सिलेक्ट करून नंतर काय करतोय, सर्कल सिलेक्ट करतोय. तर याच्यामध्ये तुम्हाला जे सोल्युशन आहे तर ते बघू शकता. सोल्युशन हे डिफरंट आलेलं आहे, बघू शकता. इथलं सोल्युशन बघा, स्केच सेमच होते, स्केच काही डिफरंट नाही आहेत, स्केच आपले सेमच आहेत, पण याच्यामध्ये चेंज तुम्हाला पाहायला दिसतं. बघू शकताय तुम्ही चेंजेस कसे झालेले आहेत. तर हे होतं लॉफ्टमधलं आपण पहिला ऑप्शन्स बघितला होता, ज्याच्याद्वारे आपण या कमांडबद्दल डिस्कस केलेलं. ओके, आता याच्यामध्ये अजून काय काय करू शकतो, तर या सगळ्यांना मी डिलीट करतोय. ओके, आता इथे एक मी टॉपला काय करतोय, परत सर्कल ड्रॉ करतोय, नंबर ऑफ सर्कल्स. ओके, फॉर एक्झाम्पल
इथे मी 25 रेडियसचं सर्कल ड्रॉ करा, परत स्पेस बार यूज करा. इथे परत 17 रेडियसचं घेतलं, परत स्पेस बार यूज करा. असे 4 सर्कल बनवायचे आहेत मला. 12 रेडियसचं घेतलं आणि मध्ये परत आपल्याला वरती 17 रेडियसचा एक आपण ठेवूयात परत, किंवा 15 रेडियसचं परत सर्कल घेऊयात स्पेस बार यूज करून, किंवा एक इथं मी 15 रेडियसचं घेतलं. ओके. आता याच्यातला जो 17 रेडियस ठेवला आहे तो बॉटमला ठेवायचा आहे. बाकी सर्व आपल्याला अपवर्ड मूव्ह करायचे. हा बाहेरचा, त्यानंतर हा आणि हा तिघांना सिलेक्ट केला. आता गिझमो आलाय पहा, बघू शकताय. गिझमोनी याला मूव्ह केलं वरती, समथिंग हाईटवरती, एक खाली राहिला. त्यानंतर आपल्याला दुसरा हा परत मूव्ह करायचा आहे. त्याला हाईट देऊ शकता तुम्ही. इथं मी रँडमली घेतोय. तुम्हाला हाईट पाहिजे असेल तर हाईट तुम्ही घेऊ शकता. ओके. एस्केप करा आणि लास्ट आपला जो आहे तो धिस वन, याच्यानीही आपण त्याला मूव्ह करूयात. हा वरती तो आपण 40 घेतला आहे, तर हा नियरली अबाउट ही मी 65नी त्याला मूव्ह करतोय. ते बघू शकतायत स्केच कसे जनरेट झालेले आहेत आपले इन द फॉर्म ऑफ, बघू शकतायत. तर हा सिलेक्टेड आहे म्हणून तसा दिसतोय, एकच दिसतोय. आता परत इथे मी लॉफ्ट कमांडकडे जातोय. लॉफ्ट कमांडमध्ये बेस सिलेक्ट केला, त्याच्यानंतर टॉपचा सिलेक्ट केला म्हणजे मिडलवाला, परत अजून हा एक सिलेक्ट केला आणि इकडे बघू शकता. तर आपण एक नॉर्मली आपण त्याला फुलदाणी म्हणतो असा एक शेप आपण बनवलेला आहे. एंटर करा, एंटर करा. आता याला जर आतून होलो वगैरे बनवायचं असेल तर त्यासाठी आपल्याकडे कमांड अवेलेबल आहे. सो गो टू द डायरेक्ट एडिटिंग. डायरेक्ट एडिटिंगमध्ये आपल्याला कमांड असतात शेल नावाच्या. इथे आपल्याकडे आहे का बघूयात. इथे डायरेक्ट एडिटिंगच्या ऐवजी इथं शेल नावाची कमांड आपल्याकडे अवेलेबल आहे का बघा. 3D मॉडेलिंगमध्ये शेल दिसतीये का. नाहीतर टाईप करा, तर तुम्हाला शेल कमांड इथे जर दिसत नसेल तर शेल करणार आहेत आपण त्याला. ठीक आहे. इथे बघू शकता कुठेतरी आहे इथे. ओके. दिस इज अ शेल कमांड. कुठे आहे. सॉलिड एडिटिंगमध्ये. इथं जो कमांड आहे सेपरेट, तर सेपरेटमध्ये आपल्याला शेल नावाची कमांड तुम्हाला पाहायला मिळते. तर पहिला ऑब्जेक्टला सिलेक्ट करा. ओके. एंटर. आणि त्यानंतर आपल्याला फेसेस सिलेक्ट करायचे आहेत. सिम्पल प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये सिलेक्ट 3D सॉलिड आणि कुठला फेस रिमूव्ह करायचा आपल्याला, तर हा अपवर्ड फेस रिमूव्ह करायचा आहे. रिमूव्ह फेसेस. आता इथं फेस सिलेक्ट करायला आपल्याला प्रॉब्लेम असा येतोय, त्याला थोडंसं रोटेट करून घेऊयात. फेस सिलेक्ट होत नाही आहे, एकच मिनटं जस्ट. याला वायर फ्रेममध्ये घेऊन जातोय मी. ओके. वायर फ्रेममध्ये घेऊया. त्याला शेडेड केलं आपण. एंटर करा. त्यानंतर शेल ऑफसेट डिस्टन्स आपल्याला किती द्यायचं आहे, 2 mm द्यायचं आहे. 2 mmचा इथं ऑफसेट डिस्टन्स दिलं आहे. एंटर करतोय, एंटर करतोय. आता बघा याला 3Dमध्ये बघा. 3Dमध्ये किंवा त्याला आपण शेडेड म्हणतो. शेडेड विथ ग्रे किंवा काहीतरी करू शकता. हा आतून होलो झालेला पोर्शन तुम्हाला पाहायला मिळेल. आता याचा एका होलो कसा झालेला आहे तर ते तुम्ही पाहू शकता. त्यासाठी आपल्याला इथं स्लाइस नावाची कमांड आपण यूज करूयात. त्या दिवशी स्लाइस नावाची कमांड तुम्हाला दाखवली होती. कट स्लाइस, स्लाइस बाय प्लेन. सिलेक्ट ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टला सिलेक्ट करा. त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला काय करावं लागतं, एका पॉईंटकडनं दुसऱ्या पॉईंटकडनं त्याला स्लाइस करून घेऊयात. तर इथं मी टॉपवरती जातोय. टॉपवरती गेल्याच्यानंतर आपल्याला स्लाइस करायला कसं आहे, पॉईंट घ्यायला आपल्याला इझी जातं. ओके. हा एक पॉईंट घेतला, हा एक पॉईंट घेतला आणि इकडे एक पॉईंट घेऊन इथे बघू शकता हा 3Dमध्ये हा कम्प्लिटली आतून होलो झालेला आहे. बघू शकता. त्याला स्लाइस करून दाखवलेला आहे मी तुम्हाला मध्ये. ओके. तर अशा पद्धतीनं आपण त्याला बनवू शकतो. कुठली कमांड आहे, शेल. आता दोन्हीकडनं ही शेल पाहिजे असेल तर आपल्याला स्पेसिफिक सरफेस आपल्याला काय करावं लागेल, रिमूव्ह करावा लागेल. ठीक आहे. तर त्यासाठी शेल कमांड मी कंट्रोल Z करून तुम्हाला दाखवतो आहे. शेलमध्ये ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचं असतं, 3D ऑब्जेक्ट. त्यानंतर इथे आपल्याला ऑल करायचे असतील तर इथे
सिलेक्ट करू शकता तुम्हाला जो फेस तुम्हाला हे करायचा आहे, आणि त्याला फेसेस टू रिमूव्ह करता येतं तुम्हाला. हा वरचा फेस रिमूव्ह केला, मग किती चा गॅप द्यायचा आहे, 2 चा. एंटर एंटर. तर अशा पद्धतीनं आपण याला मिडलला पण शेल करू शकतो. तर हे होतं शेल वगैरे कसं करता येतं याच्या बाबतीतचं पोर्शन. शेल आपला झालेला आहे कॉम्पोनंट. त्यानंतर लॉफ्टमध्ये अजून काही ऑप्शन्स आपल्याला पाहायचे आहेत. लॉफ्टचे अजून काही ऑप्शन्स आपण पाहणार आहेत. तर त्याच्यामध्ये आता इनिशियली मी प्लेन चेंज करतोय. एक पाथ क्रिएट करायचा आहे, एक पाथ जनरेट करायचं आहे. तर त्यासाठी इथे वायरफ्रेम घ्या, म्हणजे वायरफ्रेममध्ये आपलं वर्क करायला थोडं सिम्पल जातं. आता पाथमध्ये इथे मी एका प्लेन चेंज करायचं आहे. मला इथे राईट प्लेन घ्यायचं आहे, राईट प्लेनमध्ये वर्क करायचं. सो गो टू द लाईन कमांड, लाईन घ्या, ऑर्थो मोड ऑन करूयात आणि आपण एक पार्ट बनवूयात ज्याच्यामध्ये आपल्याला हे बनवायचं आहे. ओके, इथे एक मी स्ट्रेट लाईन ड्रॉ करतो आहे. लाईनचा डिस्टन्स आहे 30. त्यानंतर या साईडला आपण 30 टाकतो. ओके, 30/30चा मी हे घेतला. त्यानंतर फिल्लेट अप्लाय करायची आपल्याला. F एंटर, R एंटर, आणि फिल्लेट देतोय आपण 18ची 180ची आपण फिल्लेट दिली आहे याच्यामध्ये. ओके, हा आपला पाथ आहे. त्यानंतर या पाथवरती आपल्याला याला जॉईन करून घ्यायचं आहे, कारण तो सिंगल असला पाहिजे. काय असला पाहिजे, सिंगल असला पाहिजे. तर त्यासाठी J एंटर करतोय आपण आणि या सगळ्यांना जॉईन करून घ्यायचं आहे. दिस वन एंटर. हा पूर्ण पाथ एका जॉईन असला पाहिजे. ओके, देन आपल्याकडे इथे रेक्टँगल ड्रॉ करणार आहेत आपण त्याच्या बेसमेंटला. आता त्यासाठी रेक्टँगल ड्रॉ करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आता एक रेक्टँगल असा येतो, म्हणजे तो प्लेन आपला डिफरंट घ्यावा लागेल. लक्षात घ्या, प्लेन आपला काय घ्यावा लागेल, डिफरंट घ्यावा लागेल. तर त्यासाठी पहिला प्लेन आपल्याला टॉपवरती घ्यावा लागेल. सो गो टू द टॉप, टॉपमध्ये जा. टॉपवरती गेल्याच्या नंतर आपण एक रेक्टँगल ड्रॉ करूयात. तर रेक्टँगलचं साईज आपण कमी घेतो, इथे 12,10चा एक रेक्टँगल ड्रॉ केला मी, आणि हा इथे मूव्ह करायचा. लक्षात घ्या, मूव्ह करायचा आहे. एंटर. मूव्ह करून याचा सेंटर पॉईंट या पॉईंटला आपण पुटअप केलेला आहे. देन इकडे आपल्याला आता प्लेन आपल्याला चेंज करायचा आहे. सो प्लेन आपल्याला फ्रंट प्लेन घ्यावं लागेल, कारण लेफ्ट किंवा राईट जर घेतला तरी तो प्रॉपरली येत नाही आहे. तर इथे मी आता डायरेक्टली सर्कल ड्रॉ करू शकतो याच्या सेंटरला. येतोय का त्याला प्रॉपरली? डेफिनेटली येणार आहे, त्याच्याबद्दल काही हे नाही आहे. 7.5 रेडियस एक सर्कल ड्रॉ केलेला बघू शकताय आपला हा पोर्शन्स इथे. परत इथे मी काय घेतोय, WCS म्हणजे आपली वर्ड कोऑर्डिनेट सिस्टीम घेतोय. वर्डमध्ये तुम्हाला तो प्रॉपर दिसेल डेफिनेटली. आता याचं साईज थोडंसं मोठं वाटत असेल तर थोडं कमी पण करता येईल आपल्याला. किती नी कमी करायचं आहे, समजा तुम्हाला 5च ठेवायचं आहे. सो गो टू द 5 ठेवला आपण. ओके, आता यालाच मी कॉपी करून घेतो इकडे. सो CO एंटर. कॉपी कशासाठी करतोय, कारण नेक्स्ट पोर्शन याच्यावरतीच मला शो करायचं आहे. ओके, देन याच कंडिशनमध्ये आपण लॉफ्ट कमांड घेतली आहे. लॉफ्ट कमांडमध्ये आपण पहिला एलिमेंट सिलेक्ट केला, का पहिला स्केच सिलेक्ट केला आणि दुसरा सिलेक्ट केला. आता हा बघा जॉईन कसा करतोय. तर याच्यामध्ये जॉईन हा डायरेक्टली जॉईन करतोय. तुम्ही बघू शकता शिफ्ट प्रेस करून. आपल्याला हा जॉईनिंग डायरेक्टली नको आहे, या अलॉंग पाथच्या अलॉंग हवा आहे. तर त्यासाठी एंटर करा. एंटर करून इथं पाथ म्हणून सिलेक्ट करा आणि सिलेक्ट आपला हे पाथ सिलेक्ट केला आहे. आता इथे बघू शकता याला शेडेड विथ वायरफ्रेम किंवा एजेस बघू शकता आपण, शेडेड विथ एजेस. पण त्यामुळे आपलं हे वगैरे होतं, त्याच्यामुळे आपण त्याला ग्रे स्केलमध्ये घेऊन जाऊया. इथे बघू शकता आपला पाथ कसा जनरेट झालेला आहे. समजलं? आता याला जर होलो बनवायचं असेल तर आपण शेल कमांडद्वारे याला होलो बनवू शकतो. सिलेक्ट दिस वन. देन याच्यामध्ये रिमूव्ह फेसेस म्हणून आपल्याला हा एक सिलेक्ट करायचा आहे. एक्झिस्ट करतो मी शेलमध्ये. सिलेक्ट 3D बॉडी. 3D बॉडीमध्ये आपल्याला ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचे. ॲड करून आपण याला हा एक फेस आपण ॲड करणार आहे आणि याचा बॉटमचा एक फेस आपल्याला ॲड करायचा आहे. तर हे 2 फेसेस सिलेक्ट करून आपण त्याला शेल करू शकतो. तर मी एस्केप करतो. याला शेल आपण ऑलरेडी पाहिलेला आहे, त्याच्यामध्ये टाईम न घालवता आपण नेक्स्ट जे आहे याच्यातला जो
गाईडवाला ऑप्शन, तर त्याच्याबद्दल डिस्कस करूयात. आता इथे मी रेक्टँगल काय मला सर्कल नको आहे, एक रेक्टँग्युलरच पार्ट हवा आहे. काय हवं आहे? रेक्टँग्युलरच पार्ट हवा आहे. तर त्या कंडिशनमध्ये आपण इथे पण आपल्याला रेक्टँगल ड्रॉ करायचं आहे. आता रेक्टँगल ड्रॉ करण्यासाठी लास्ट टाइम काय घेतलं होतं आपण? इथे फ्रंट प्लेन घेतला होता. सो इथे पण आपल्याला फ्रंट प्लेन सिलेक्ट करणार आहे आणि प्लेन सिलेक्ट करून आपल्याला काय करायचं आहे? ड्रॉइंग करायचं आहे. आता इथे मी काय करतोय? 10 बाय 9चा एक रेक्टँगल बनवला आणि तो आपल्याला इथे पाहिजे. सो याला मूव्ह करायचं आहे, आपल्याला मूव्ह करायचं आहे. सिलेक्ट करा, एंटर करा. त्यानंतर याचा सेंटर पॉईंट कुठे ठेवायचा आहे? इथे. ओके. आता इथे आपण गाईड ॲड करणार आहे त्याला. आता गाईड घेण्यासाठी आपल्याला जे प्लेन आहे तर तो घ्यावा लागेल राईट प्लेन, कारण जो आपण पाथ ज्या साईडला ड्रॉ केला आहे ना इथेच आपल्याला काय करावं लागेल? सॉरी, इथेच आपला पाथ ड्रॉ करावं लागेल किंवा त्याला गाईड म्हणतो. तर त्यासाठी आपण पॉलीलाईन कमांड घेणार आहे. पॉलीलाईनद्वारे आपण इथे शेप बनवतोय. ऑर्थो मोड इथे ऑफ करा, कारण आपल्याला शेप हा थोडासा डिफरंट याच्यामध्ये बनवायचा आहे. 1 2 3 आणि हा आपल्याला डायरेक्ट इथे याच्या मिड पॉईंटला नेऊन ठेवायचा आहे. इथे बघू शकता पाथ आपण क्रिएट केला आहे. तसाच पाथ बेसपासून पण बनवायचा आहे. सो गो टू द पॉलीलाईन कमांड. 1 2 आणि याच्या मिड पॉईंटला नेऊन ठेवतोय आपण. तर असे आपण पाथ बनवलेले आहेत. आता या पाथला आपण पॉलीलाईन बनवलं आहे, तर याला कन्व्हर्ट करायचं आपल्याला स्प्लाईनमध्ये. आपण पॉलीलाईन एडिट नावाची कमांड पाहिली होती. पॉलीलाईन एडिट, पॉलीलाईनला एडिट करता येतं आपल्याला. तर त्यासाठी PE कमांड असते, पॉलीलाईन एडिट. त्यामध्ये आपण पॉलीलाईन सिलेक्ट करा ही आणि तर त्याला काय करायचं आपल्याला? स्प्लाईनमध्ये करायचं आहे. ओके. त्याला स्प्लाईनमध्ये केलं. परत आपल्याला तीच कमांड घ्यायची आपल्याला परत, आणि हा खालचा ऑब्जेक्ट पण काय करायचं? त्याला पण आपल्याला स्प्लाईनमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. ओके. तर अशा पद्धतीनं आपण त्याला बनवलेलं आहे. देन गो टू द लॉफ्ट कमांड. लॉफ्टमध्ये आता हे दोन्हीही रेक्टँगल सिलेक्ट करतो. फर्स्ट रेक्टँगल, सेकंड रेक्टँगल. ओके. त्यानंतर एंटर करणार आहेत आपण. आता इथं गाईड नावाचा ऑप्शन आपण सिलेक्ट करणार आहे. गाईडमध्ये हा पहिला गाईड दिला आपण आणि हा दुसरा गाईड दिला आणि एंटर केलं. बघू शकता दोन्ही शेपमध्ये आपल्याला डिफरंट शेप आपण बनवलेले आहेत. इथे बघू शकता इथे डिफरंट शेप आपण बनवलेले आहेत. बघू शकता. तर हे आहे आपलं लॉफ्ट कमांड. लॉफ्ट कमांडमध्ये आज आपण पूर्ण डिटेलमध्ये बघितलं. त्यातलं ऑप्शन्स बघितले. बाय क्रॉस सेक्शन मेथड पहिलं आपण पाहिलं. त्यानंतर आपण त्याला गाईड याच्याबद्दल पाहिलं आणि पाथ देऊन पण आपण त्याला जनरेट करून दाखवलेला आहे. ओके. तर आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करणार आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.